Hello student, I am Ms. S.M. Pawar. Today's lectures the subject of foreign trade. Unit number 2 Foreign Direct Investment in India or FDI Policy. आपल्या युनिट नंबर 2चे टायटल आहे फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया फॉरेन डिरेक्ट पॉलिसी. तर आपण प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपला युनिट नंबर 2 स्टार्ट केला आहे. त्यामध्ये आपण फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट पॉलिसी म्हणजे काय, त्याचे प्रॉपर मिनिंग, त्याचं स्टडी केलेलं आहे. त्याचबरोबर त्याचा इम्पॅक्ट आपला इंडियन कंट्रीवरती कसा होतो ते देखील आपण पाहिले आहे. त्याचबरोबर आपण फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट हे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कसे आहेत त्याचा स्टडी आपण करत आहोत. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण इन्शुरन्स सेक्टरमध्ये फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे रोल प्रस्थापित करते, त्याचा काय बेनिफिट आहे, त्याचे प्रॉब्लेम्स कोणकोणते आहेत याचं ओव्हरऑल स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केला आहे. त्याचबरोबर आपण बँकिंग सेक्टरमध्ये देखील FDI कशा प्रकारे रोल प्रस्थापित करते हे देखील पाहिले आहे. त्यांचे प्रॉब्लेम्स कोणते आहेत, त्याचे बँकिंग सेक्टरचे इव्हॅल्युएशन कधीपासून झाले, त्याचबरोबर FDI कधीपासून बँकिंग सेक्टरमध्ये आले, त्यांचे जे काय FDI करण्याचे पर्सेंटेज आहे ते कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर त्यांचे बेनिफिट्स FDIचे बेनिफिट्स बँकिंग सेक्टरला कशा प्रकारे प्राप्त होतात यांचा ओव्हरऑल स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केला. तर आज आपण या लेक्चर्समध्ये FDI इन रिटेलिंग सेक्टर रिटेलिंगमध्ये फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे आहे ते आपण पाहणार आहोत. तर रिटेलिंग म्हणजे काय, तर किरकोळ व्यापार. तर अशी फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन रिटेलिंगमध्ये कशी आहे ते आपण अभ्यासणार आहोत. नाव लेट्स सी FDI in retailing. FDI in retail industry means that foreign companies in certain categories can sell products through their own retail shop in the country. FDI in retail industry means that foreign companies in certain categories can sell products through their own retail shop in the country. फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन रिटेल म्हणजे काय, तर जी काही फॉरेन कंपनी आहे ती ज्या देशामध्ये ज्या कंट्रीमध्ये FDI करणार आहे त्या कंट्रीमध्ये जाऊन स्वतःचे जे काय प्रोडक्ट्स असतात ते ओन रिटेल शॉपद्वारे सेल करण्याचे काम ते यामध्ये केले जाते. ॲट प्रेझेंट FDI in pure retailing is not permitted under Indian law. तर आपल्या इंडियामध्ये प्युअर रिटेलिंग करण्यासाठी कोणत्याच प्रकारचे कायदे किंवा परमिशन दिले जात नाही. गव्हर्मेंट ऑफ इंडिया हॅज अलाउड FDI इन रिटेल ऑफ स्पेसिफिक ब्रँड ऑफ प्रोडक्ट्स. तर आपल्या इंडियामध्ये जे काही गव्हर्मेंट आहे त्यांनी जे स्पेसिफिक ब्रँड ऑफ प्रोडक्ट्स आहेत, जे काही ब्रँडचे प्रोडक्ट्स आहेत स्पेसिफिक, त्यांनाच रिटेलिंग करण्यासाठी FDI अशा रिटेल करण्यासाठी फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टसाठी अलाउड केले आहे. ॲज इंडिया इज वन ऑफ द डेव्हलपिंग कंट्रीज सो FDI मस्ट बी प्रोमोटेड बट मस्ट बी केप्ड अंडर कंट्रोल ॲज इट कॅन अफेक्ट द इकॉनॉमी ऑफ द कंट्रोल. तर फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय ते आपण पाहिलेच आहे. फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर एक कंट्रीमधील कंपनी दुसऱ्या कंट्रीमधील कंपनीमध्ये जाऊन करते, इन्व्हेस्टमेंट करते, त्यालाच फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट असे म्हणतात. तर असे फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपण रिटेलिंग सेक्टरमध्ये कशा प्रकारे आहे ते पाहत आहोत. तर आपल्या इंडियामध्ये रिटेल असं या सेक्टरमध्ये असा बिझनेस करण्यासाठी फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंटला परमिशन दिले आहे, पण प्युअर रिटेलिंगसाठी कोणत्याच प्रकारचे इंडियामध्ये लॉ हे परमिट केलेले नाही आहे. त्याचबरोबर स्पेसिफिक ब्रँड ऑफ प्रोडक्टसाठीच FDI इन रिटेल करण्यासाठी परमिशन दिले आहे, अलाव केले आहे. त्यानंतर रिटेल इंडस्ट्रीचे कोणकोणते टाईप्स आहेत ते आपण थोडक्यात पाहू. तर टाइप्स ऑफ रिटेल इंडस्ट्री इट इज क्लासिफाय इन 2 टाइप्स. तर आपल्या रिटेल इंडस्ट्रीचे 2 टाइप्स आहेत. फर्स्ट आहे ऑर्गनाइज्ड रिटेलिंग अँड सेकंड आहे अनऑर्गनाइज्ड रिटेलिंग. तर फर्स्ट ऑफ ऑल नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय ऑर्गनाइज्ड रिटेलिंग. तर फर्स्ट टाइप ऑर्गनाइज्ड रिटेलिंग काय आहे ते आपण थोडक्यात पाहू. ऑर्गनाइज्ड रिटेलिंग मीन्स all trading activities undertaken by licensed retailers, that is those who are registered for sales tax, income tax, etc. These include
the corporate backed hypermarkets and retail chains and also the privately owned large retail businesses. तर ऑर्गनायझ्ड रिटेलिंग म्हणजे काय? तर ऑर्गनायझ्ड रिटेलिंग मीन्स ऑल ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज अंडरटेकन बाय लायसन्स रिटेलर्स. जे काही ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज केली जातात, ओके, अशा सगळ्या ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज हे रिटेलर्सचे लायसन्स गेल्यानंतरच करणे म्हणजे ऑर्गनायझ्ड रिटेलिंग होय. तर यामध्ये ते इन्कम टॅक्स अँड सेल्स टॅक्सचे काय करत असतात? रजिस्टर्ड करत असतात. त्याचबरोबर दिस इन्क्लूड द कॉर्पोरेट बॅक hyper markets and retail chains and also the privately owned large retail businesses. Now let's see second types of retail industry. It is unorganized retailing. Now let's see what is meant by unorganized retailing. So unorganized retailing refers to the traditional formats of low cost retailing. For example, the local kirana shops, owner man general stores, पान बीडी शॉप्स, कन्व्हिनियन्स स्टोअर्स, हँड कार्ट अँड पेमेंट वेंडर्स, पत्रीवाला एक्सेट्रा. तर अनऑर्गनायझ्ड रिटेलिंग हे ट्रॅडिशनल फॉर्मॅट्स आहे. ओके, हा एक ट्रॅडिशनल फॉर्मॅट आहे. त्याच्यामध्ये लो कॉस्ट रिटेलिंग केली जाते. फॉर एक्झाम्पल लोकल किराणा शॉप, त्याचबरोबर ओनर मॅन जनरल स्टोअर्स, पान बीडी शॉप्स, कन्व्हिनियन्स स्टोअर्स, हँड कार्ट अँड पेमेंट वेंडर्स, पत्रीवाला एक्सेट्रा हे अनऑर्गनायझ्ड रिटेलिंगचे काय आहेत? एक्झाम्पल्स आहेत. तर अशा प्रकारे रिटेल इंडस्ट्रीचे असे 2 टाईप्स आहेत, ऑर्गनायझ्ड रिटेलिंग अँड अनऑर्गनायझ्ड रिटेलिंग. त्यानंतर ओके, रिटेलिंगमध्ये FDI कोणकोणत्या रूट थ्रू FDI करू शकते ते आपण पाहूया. तर असे रूट्स कोणते आहेत? तर असे 4 रूट्स आहेत. फर्स्ट आहे फ्रँचाइज ॲग्रीमेंट्स, सेकंड आहे कॅश अँड कॅरी होलसेल ट्रेडिंग, थर्ड आहे स्ट्रॅटेजिक लायसन्सिंग ॲग्रीमेंट्स आणि फोर्थ अँड लास्ट रूट आहे तो आहे मॅन्युफॅक्चरिंग अँड होली ओन सबसिडरीज. तर दिस आर द 4 रूट्स ऑफ FDI इन रिटेलिंग. ओके, रिटेलिंगमध्ये FDI करायची असेल तर अशा रूटमार्फत FDI रिटेलिंगमध्ये करू शकतात. तर फर्स्ट रूट आहे तो आहे फ्रँचाइज ॲग्रीमेंट. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय फ्रँचाइज ॲग्रीमेंट्स. इट इज अन इझिएस्ट वे टू कम इन द इंडियन मार्केट. आपल्या इंडियन मार्केटमध्ये जर त्यांना एंट्री करायची असेल तर ते या फ्रँचाइज ॲग्रीमेंट्सनुसार इंडियन मार्केटमध्ये प्रवेश करू शकतात. हा अत्यंत इझी असा काय आहे? रूट आहे. इन फ्रँचायझिंग अँड कमिशन्स एजंट सर्व्हिसेस फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट अनलेस अदरवाइज prohibited is allowed with the approval of the Reserve Bank of India under the Foreign Exchange Management Act. तर फ्रँचायझी ॲग्रीमेंट्सनुसार ओके आपल्या इंडियन मार्केटमध्ये इझी प्रवेश करू शकतात आणि जे काय आपले रिझर्व्ह बँक इंडिया आहे त्यांनी असे अप्रूव्ह केले आहे की ते फ्रँचाइज ॲग्रीमेंटनुसार आपल्या इंडियन मार्केटमध्ये काय करू शकतात? प्रवेश करू शकतात. This is the most usual mode for entrance of quick food bondage opposite a world. Okay. Apart from quick food bondage identical to Pizza Hut, players such as Adidas, Reebok, Amazon as good as Bennett and Coleman have entered the Indian marketplace by this route. Okay. जे काय फूडचे बॉन्डेज ऑफ अपोजिट आहेत वर्ल्डमधले ते अशा रूटने काय करतात तर आपल्या इंडियन मार्केटमध्ये प्रवेश करतात. त्याचबरोबर जे काही प्लेयर्स आहेत ते देखील या रूटनेच आपल्या इंडियन मार्केटप्लेसमध्ये एंट्री करतात. तर ते कोणकोणते आहेत? तर फॉर एक्झाम्पल पिझ्झा हट, त्याचबरोबर अदिदास, रिबूक, ॲमेझॉन यांनी ओके आपल्या इंडियामध्ये अशा फ्रँचाइज ॲग्रीमेंट्सने प्रवेश केलेला आहे. त्यानंतर सेकंड रूट आहे तो आहे कॅश अँड कॅरी होलसेल ट्रेडिंग. ओके, cash and carry wholesale trading are the second route in FDI in retailing. Now let's see second route FDI in retailing, cash and carry wholesale trading. तर कॅश अँड कॅरी होलसेल ट्रेडिंग हा रूट काय आहे ते आपण थोडक्यात पाहू. तर दिस इज द 100% FDI इज अलाउड इन होलसेल ट्रेडिंग which involves building of a large distribution infrastructure
to assist local manufacturers. The wholesaler deals only with smaller retailers and not consumers. Metro AG of Germany was the first significant global player to enter India through this route. Okay. यामध्ये ओके जे काही घाऊक व्यापारी असतात, जे होलसेलर्स असतात, यांना 100% एफ डी आयला परमिशन आहे, ज्यामध्ये स्थानिक उत्पादकांना, जे काही आपले लोकल उत्पादक असतात, त्यांना मदत करण्यासाठी मोठ्या वितरण पायाभूत सुविधांची निर्मिती करणे यामध्ये समाविष्ट आहे. असे घाऊक विक्रेता जो असतो, जो होलसेलर असतो, फक्त किरकोळ विक्रेत्यांशीच काय करतो, व्यवहार करतो, ट्रान्झॅक्शन्स करतो. अशांचा संबंध ग्राहकांशी येत नाही, ते ग्राहकांशी कोणत्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स करत नाहीत. तर अशा कॅश अँड कॅरी होलसेल ट्रेडिंगच्या रूटनुसार मेट्रो एजी ऑफ जर्मनी यांनी याचा सर्वात मोठा फायदा उचलून आपला इंडियन मार्केटमध्ये प्रवेश केला. तर दिस इज द सेकंड रूट इन एफ डी अँड रिटेल कॅश अँड कॅरी होलसेल ट्रेडिंग. नाव लेट्स सी तिसरा रूट कोणता आहे ते आपण थोडक्यात पाहू. तर तिसरा रूट आहे तो आहे स्ट्रॅटेजिक लायसन्सिंग ॲग्रीमेंट्स. तर स्ट्रॅटेजिक लायसन्सिंग ॲग्रीमेंट्स म्हणजे काय, तर सम फॉरेन ब्रँड्स गिव एक्सक्लुझिव्ह लायसन्सेस अँड डिस्ट्रीब्युशन राईट्स टू इंडियन कंपनीज. थ्रू these rights, Indian companies can either sell it through their own stores or enter into shop-in-shop arrangements or distribute the brands to franchises. Mango, the Spanish apparel brand, has entered India through this route with an agreement with Pyramid. Mumbai Spar entered into a similar agreement with Radhakrishna Foodlands Private Limited. तर स्ट्रॅटेजिक लायसन्सिंग ॲग्रीमेंट्स हा रूट काय आहे, तर यामध्ये जे काही आपल्या इंडियन कंपनी आहे, ते परदेशी ब्रँड, जे काही फॉरेनमधील ब्रँड्स आहेत, त्यांचे डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी, वितरण करण्यासाठी व लायसन्सिंग यासाठी दिले जाते. ओके, जे फॉरेन ब्रँड्स आहे त्यांचे आपल्या इंडियन कंपनीला त्या वस्तूंचे, त्या ब्रँडचे वितरण करण्यासाठी, डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी लायसन्स दिले जाते. या अधिकाऱ्यांद्वारे ओके त्यांना हे जे काही अथॉरिटी प्राप्त होते, त्या अथॉरिटीद्वारे ते आपले भारतीय कंपन्या, आपल्या इंडियामधील कंपन्या, ते फॉरेनमधील जे काही प्रोडक्ट आहे त्यांचे डिस्ट्रीब्युशन करू शकतात, त्या वस्तू वितरित करू शकतात. तर असे जे काही प्रोडक्ट्स हे ते स्टोअर सेल करू शकतात. ओके, त्यांचे स्वतःचे स्टोअर क्रिएट करून सेल करू शकतात किंवा शॉप इन शॉप अरेंजमेंटनुसार देखील असे डिस्ट्रीब्यूट करू शकतात. त्याला ओके फ्रँचायझीला असे करू शकतात. तर अशा रूटने मँगो द स्पॅनिश ॲपरेल ब्रँड हॅज एंटर्ड इंडिया थ्रू दिस रूट. तर अशा रूटने जे काय मँगो द स्पॅनिश ॲपरेल ब्रँड आहे त्यांनी या रूटने इंडियामध्ये काय केलं आहे, प्रवेश केला आहे, एंटर्ड केले आहे. त्याचबरोबर this route with an agreement with Pyramid, Mumbai Spar entered into a similar agreement with Radhakrishna Foodlands Private Limited. Now let's see फोर्थ नंबरचा रूट कोणता आहे ते आपण थोडक्यात पाहू. तर तो आहे मॅन्युफॅक्चरिंग अँड होलली ओन सबसिडरीज. ओके, मॅन्युफॅक्चरिंग अँड होलली ओन सबसिडरी. दिस इज द 4 number route in FDI in retail. The foreign brands such as Nike, Reebok, Adidas, etc. that have wholly owned subsidiaries in manufacturing are treated as Indian companies and are therefore allowed to do retail. These companies have been authorized to sell products to Indian consumers by franchising internal distributors, existing Indian retailers, own outlets, etc. For instance, Nike entered through an exclusive licensing agreement with Sierra Enterprises but now has a wholly owned subsidiary, Nike India Private Limited. तर यामध्ये इंडियन कंपनीजला फॉरेन प्रोडक्ट सेल करण्याचे इंडियामधील कस्टमर्सना परमिशन किंवा अथॉरिटी दिली जाते. ओके, द फॉरेन ब्रँड सच एज नायकी, रिबूक, अदिदास हे अशाच रूटने आपल्या इंडियामध्ये ते काय करतात, सबसिडरी मिळवून असे रिटेलिंगमध्ये बिझनेस करत असतात. तर हे
आपल्या इंडियामध्ये ओके रिटेलिंगमध्ये एफ डी आय करायचे असेल तर असे 4 रूटनुसार ते एफ डी आय करू शकतात. तर ते 4 रूट्स कोणते होते? तर फर्स्ट रूट होता तो फ्रँचायझी ॲग्रीमेंट्स, सेकंड इज कॅश अँड कॅरी होलसेल ट्रेडिंग, थर्ड रूट आहे स्ट्रॅटर्जिक लायसन्सिंग ॲग्रीमेंट्स आणि लास्ट अँड फोर्थ रूट आहे मॅन्युफॅक्चरिंग अँड होली ओन सबसिडरी. तर अशा 4 जे काही रूट्स आहेत त्यांच्यामार्फत एफ डी आय करणे रिटेलिंगमध्ये अत्यंत सोयीस्कर आणि अत्यंत इझी वेने अशा रूटने हे इंडियामध्ये एंटर करू शकतात. त्यानंतर एफ डी आय पॉलिसी विथ रिगार्ड टू रिटेलिंग इन इंडिया. ओके, जी काय एफ डी आय पॉलिसी आहे ती रिटेलिंगची इंडियामध्ये कशी आहे ते आपण थोडक्यात पाहू. तर एफ डी आय अप टू 100% फॉर कॅश अँड कॅरी होलसेल ट्रेडिंग अँड एक्सपोर्ट ट्रेडिंग अलाउड अंडर द ऑटोमॅटिक रूट. तर एफ डी आय अप टू 100% फॉर कॅश अँड कॅरी होलसेल ट्रेडिंग अँड एक्सपोर्ट ट्रेडिंग अलाउड अंडर द ॲटोमॅटिक रूट. जे काही स्वयंचलित मार्गाने परवानगी असलेल्या रोख आणि किरकोळ व्यापार म्हणजे कॅश अँड कॅरी होलसेल ट्रेडिंगला निर्यात व्यापारात जे काय एक्सपोर्ट केले जाते त्याच्यामध्ये 100% एफ डी आय करता येते. त्यानंतर सेकंड आहे एफ डी आय अप टू 51% विथ प्रायर गव्हर्मेंट ॲप्रुव्हल फॉर रिटेल ट्रेड ऑफ सिंगल ब्रँड प्रोडक्ट सब्जेक्ट टू प्रेस नोट 3 2006 सिरीज. ओके, प्रेस नोट 3 2006 सिरीजनुसार जो काही सिंगल ब्रँड प्रोडक्ट आहे तो ओके आपल्या गव्हर्मेंटने रिटेल ट्रेड करण्यासाठी 51% एफ डी आयला परमिशन दिली आहे. त्यानंतरचं थर्ड आहे तो आहे एफ डी आय इज नॉट परमिटेड इन मल्टी ब्रँड रिटेलिंग इन इंडिया. आपल्या इंडियामध्ये फक्त सिंगल ब्रँडसाठी ओके रिटेलिंग करण्यासाठी परमिशन दिली जाते. मल्टी ब्रँड रिटेलिंगसाठी इंडियामध्ये परमिशन दिली जात नाही. ओके, इंडियामध्ये मल्टी ब्रँड रिटेलिंगमध्ये एफ डी आयसाठी परवानगी नाही आहे. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ एफ डी आय ऑफ रिटेल इन इंडिया. आपला जो काही रिटेलिंगचं सेक्टर आहे त्यामध्ये एफ डी आय केल्याने कशा प्रकारचे ॲडव्हान्टेज हे आपल्या इंडियाला प्राप्त होतात ते आपण पाहूया. तर फर्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे तो आहे ग्रोथ इन इकॉनॉमी. आपली जी काही अर्थव्यवस्था आहे त्याची ग्रोथ होत असते, त्याची वाढ होत असते, ती डेव्हलपमेंट होत असते. त्यानंतर सेकंड ॲडव्हान्टेजेस आहे तो आहे जॉब ऑपॉर्च्युनिटीज. थर्ड इज बेनिफिट्स टू फार्मर्स, benefits to consumers, lack of infrastructure, cheaper production facilities, availability of new technology, long-term cash liquidity, conducive for the country's economic growth, आणि एफ डी आय opens up a new avenue for franchising. तर दिस इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ एफ डी आय ऑफ रिटेल इन इंडिया. तर अशा प्रकारे आपल्या इंडियाला एफ डी आय रिटेलमध्ये केल्यानंतर अशा प्रकारचे ॲडव्हान्टेजेस, बेनिफिट्स, फायदे प्राप्त होत असतात. ओके, असे ॲडव्हान्टेजेस प्रत्येकांना प्राप्त होतात. म्हणजे फार्मर्सला, कंझ्युमर्सला, आपल्या इंडियन अर्थव्यवस्थेला, त्याचबरोबर ओके जे काही कंझ्युमर्स आहेत त्या सर्वांना असे बेनिफिट्स प्राप्त होत असतात. ओके, आपल्या इकॉनॉमिक्सची ग्रोथ करण्यासाठी असे एफ डी आय करणे अत्यंत युजफुल आहे, हेल्पफुल आहे. त्याचबरोबर असे एफ डी आय केल्यामुळे आपल्या देशातील लोकांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज ओके नोकरीची संधी प्राप्त होते. त्याचबरोबर फार्मर्सला देखील असे बेनिफिट्स मिळत असतात. कंझ्युमर्सला देखील एफ डी आय ऑफ रिटेलिंगचे बेनिफिट्स मिळतात. ओके, त्यांना पाहिजे असे ते प्रोडक्ट सहसा निर्माण होतात या एफ डी आयमुळे. त्याचबरोबर लॉंग टर्म कॅश लिक्विडिटी हा देखील ॲडव्हान्टेजेस या रिटेलिंगमध्ये एफ डी आय केल्यामुळे प्राप्त होतो. त्याचबरोबर न्यू टेक्नॉलॉजी अवेलेबल होते. ओके, इन्फ्रास्ट्रक्चर ओके जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते देखील चांगल्या प्रकारे प्राप्त होते. तर अशा प्रकारे एफ डी आय ऑफ रिटेल इन इंडियामध्ये केल्यामुळे अशा प्रकारचे ॲडव्हान्टेजेस आपल्या इंडियाला प्राप्त होतात. त्यानंतर त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहे. आता आपण ॲडव्हान्टेजेस पाहिले की ॲडव्हान्टेजेस हे अनेक प्रकारे अनेक घटकांना मिळत असतो. कंझ्युमर्सला मिळतो, फार्मर्सला मिळतो, आपले जे काय रोजगार प्राप्त होतात, आपल्या इंडियाला त्याचा बेनिफिट्स मिळतो. तर अशा प्रकारे रिटेलिंगमध्ये एफ डी आय केल्यामुळे बेनिफिट्स प्राप्त होतात, ॲडव्हान्टेजेस मिळतात. तर त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहे. ओके,
प्रत्येक गोष्टीचे काही फायदे असतात तर काही तोटे असतात. आपण फायदे पाहिले, तर आता त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहे ते थोडक्यात पाहू. तर पहिला डिसॲडव्हान्टेजेस आहे तो आहे इम्पॅक्ट ऑन लोकल मार्केटर्स. ओके, जे काही लोकल मार्केटर्स आहे त्यांच्यावरती या FDIचा इम्पॅक्ट होतो, परिणाम होतो. फॉर एक्झाम्पल किराणा शॉप्सवरती. त्यानंतर सेकंड डिसॲडव्हान्टेजेस आहे तो आहे लिमिटेड एम्प्लॉयमेंट जनरेशन. जे काही एम्प्लॉयमेंट आहे तो लिमिटेडमध्ये काय होतो, जनरेट होत असतो. त्यानंतर थर्ड डिसॲडव्हान्टेजेस आहे तो आहे फेअर ऑफ लोअरिंग प्राइसेस. आणि लास्ट डिसॲडव्हान्टेजेस आहे तो निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन इंडियन डोमेस्टिक मार्केट. तर अशा प्रकारे रिटेलिंगमध्ये FDI केल्यामुळे असे डिसॲडव्हान्टेजेस देखील इंडियाला होत असतात. ओके, लोकल मार्केटवरती त्याचा परिणाम होतो. त्याचबरोबर जे काही एम्प्लॉयमेंट आहे त्याचे लिमिटेड प्रमाणात जनरेट होत असते. त्याचबरोबर जे काही प्राईस आहे ओके ते कमी होईल की याच्यावरची भीती निर्माण होते. ओके, FDI केल्यामुळे दुसऱ्या देशातील कंपनी आपल्या इंडियामध्ये येऊन काय करते, रिटेलिंगचा बिझनेस करते. मग अशा प्रमाणे ते कमी किमतीत देखील त्यांच्या वस्तू ह्या सेल करू शकतात आणि त्यामुळे जे काही डोमेस्टिक मार्केट आहे त्याच्यावरती देखील निगेटिव्ह इम्पॅक्ट होत असतो, परिणाम होत असतो. तर अशा प्रकारे आपल्या इंडियामध्ये असे FDI केल्यामुळे ओके रिटेलिंगमध्ये केल्यामुळे अशा प्रकारचे डिसॲडव्हान्टेजेस देखील मिळत असतात. The Indian retail sector is highly fragmented with 97% of its business being run by the unorganized retailers. ओके, जे काही अनऑर्गनायझड रिटेलर्स आहे आपल्या रिटेलिंग इंडस्ट्रीचं सेकंड टाईप आहे. त्याच्यामध्ये बिझनेस केल्यानंतर 97% काय मिळतात, हायली फ्रॅगमेंटेड with 97% of its business being run by the unorganized retailers, the Indian retail sector. The organized retail is at a very initial stage. ओके, ऑर्गनायझड रिटेल हा अत्यंत ओके व्हेरी इनिशियल स्टेज आहे. द FDI इन रिटेल industry is likely to create around 10 million jobs in the span of 10 years. ओके, असे रिटेलमध्ये FDI केल्यामुळे आपल्या इंडियामध्ये ओके 10 वर्षामध्ये ओके 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 10 मिलियन्सपर्यंतचे जॉब्स काय झाले आहेत, क्रिएट झाले आहेत या रिटेल इंडस्ट्री. ओके, FDI इन रिटेल इंडस्ट्रीमुळे 10 वर्षाच्या काळामध्ये 10 मिलियन जॉब्स क्रिएट झाले आहेत. Retail sector is the largest sources of employment after agriculture and has deep penetration into rural India, generating more than 12% of GDP of India. Retail industry can improve the condition of agriculture sector because when goods are purchased by these retailers directly from the farmers, will reduce the price of vegetables and other commodities as well. Now it is the requirements of the time that India should allow FDI in all segments of the retailing in India. तर अशा प्रकारे आपण भारतामधील जे काही किरकोळ क्षेत्र आहे, जे रिटेल सेक्टर आहे, त्यामध्ये ही फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट थेट परकीय गुंतवणूक कशी आहे ते आपण थोडक्यात त्याचा स्टडी केला आहे. ओके, आपल्या इंडियामध्ये FDI हे फक्त सिंगल ब्रँडसाठीच केली जाते. ओके, सरकारने कोणत्याही परिपत्रकात किंवा कोणत्याही अधिसूचनांमध्ये सिंगल ब्रँडचा अर्थ कुठेही परिभाषित केले नाही आहे. ओके, तर थोडक्यात सांगायचं म्हटले तर सिंगल ब्रँड रिटेल हे 51% ओके FDIला परवानगी आहे आपल्या इंडियामध्ये. यामध्ये एकाच ब्रँडची प्रोडक्ट विकली जातात. सेम ब्रँड प्रोडक्टचे इंटरनॅशनल लेवलचे काय केली जातात, सोल्ड केली जातात. सिंगल ब्रँड अंतर्गत विक्री केलेल्या उत्पादनांच्या श्रेणीमध्ये आणखी भर घालण्यासाठी सरकारकडून नव्याने मान्यता घ्यावी लागते. त्याचबरोबर जे काय मल्टी ब्रँड रिटेल आहे त्याला आपल्या इंडियामध्ये कोणत्याच प्रकारची परदेशी गुंतवणूक करण्यासाठी परमिशन दिलेली नाही आहे. तर मल्टी ब्रँड रिटेल म्हणजे काय, तर मल्टी ब्रँड रिटेल इन FDI म्हणजे परदेशी गुंतवणुकीसह किरकोळ स्टोअर एका छताखाली एकापेक्षा जास्त ब्रँडची विक्री करू शकतात. ओके, एकापेक्षा जास्त गुड्स अँड सर्व्हिसेस गुड्सची विक्री करणे, सेल करणे म्हणजे मल्टी ब्रँड रिटेल होय. तर आपल्या देशामध्ये असे फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंटची गरज काय आहे,
तर देशांतर्गत जो काही डोमेस्टिक कॅपिटल आहे त्याची इकॉनॉमिक ग्रोथ करण्यासाठी अपुरी असते, म्हणून FDIची गरज असते. जे काही आपले डोमेस्टिक कॅपिटल आहे ते कमी पडते इकॉनॉमिक ग्रोथ करण्यासाठी, त्यामुळे FDI केल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त कॅपिटल निर्माण होते आणि त्यातून आपल्या इकॉनॉमिकची ग्रोथ होतो. त्यासाठी FDI महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर FDI येताना ते त्यांच्याबरोबर फक्त पैसाच आणत नाही, तर त्यांच्याबरोबर त्यांचे काही टेक्निकल नॉलेज आहे, त्याचबरोबर जे काही लेटेस्ट बिझनेस ट्रेंड्स इन ग्लोबल लेवलचे आहेत त्या विषयीसुद्धा इन्फॉर्मेशन मिळत असते. त्यामुळे FDI करणे अत्यंत गरजेचे आहे. रिटेल सेक्टर हे शेतीनंतर रोजगाराचा सर्वात मोठा सोर्स आहे. ओके, जो काय आपला फार्मिंग ॲग्रिकल्चर सेक्टर आहे त्यामध्ये त्याचबरोबर जास्तीत जास्त रोजगार मिळण्यासाठी असं रिटेल सेक्टर अत्यंत महत्त्वाचा असा सोर्स आहे. आणि ग्रामीण ओके आपल्या भारतामधील जे काही ग्रामीण आहे भाग आहे त्याच्यामध्ये खोलवर प्रवेश या रिटेल सेक्टरमध्ये केलेला आहे, ज्यामुळे आपल्या भारताच्या 12% जास्त GDP उत्पन्न होतो. ओके, किरकोळ उद्योग कृषी क्षेत्राची स्थिती सुधारू शकतो. त्यासाठी रिटेलिंगमध्ये FDI करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर अशा प्रकारे आज आपण FDI इन रिटेलिंग इन इंडिया कशा प्रकारे आहे, त्याचे ॲडव्हांटेजेस डिसॲडव्हांटेजेस, त्याचबरोबर त्यांचे टाईप्स कोणकोणते आहेत, इंडियामध्ये कोणकोणत्या रूटने ते येऊ शकतात, त्यांचा ओव्हरऑल स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. ओके, थँक्यू.